नारी माऊली, आज आपण 2094 पासून सुरुवात करत आहोत. दुडीवरी दुडी चाले गौळ मोकळे गुजरी, ध्यान लागो ऐशेरी तुझ चरणी तैशा परी. अवंतण्याची अस जैसे लागे दुर्बल अस, लोभ्या कळांतराची आस, बोटे माझी दिवस मास. तुका म्हणे पंढरीनाथा, मजला अनेक नको व्यथा. गुजर श्री भांड्याची एकावर एक दूड रचून डोक्यावर ठेवते व मोकळी चालते, तरी ती उतरण खाली पडणार नाही याकडे तिचे लक्ष असते. त्याचप्रमाणे हे श्रीहरी, तुझ्या चरणाशी माझे ध्यान लागो. दरिद्री माणसाला जेवणाच्या आमंत्रणाची आस लागलेली असते. लोभी सावकाराला जास्त दिवस पैसे राहून अधिक व्याज कसे मिळत राहील ही आस असते. ऋण लोक कर्ज देऊन किती काळ लोटलात हे तो बोटाने दिवस महिने मोजतो, व्याजाचे गणित करतो. तशी मी भेटीची आस लावून बसलो आहे. पांडुरंगा, मला फक्त तुझे चिंतन राहावे, इतर कोणती व्यथा नसावी. लागून या पाय विनवितो तुम्हा, करे टाळे बोला मुखे नाम. विठ्ठल विठ्ठल मनो वेळा वेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. सकाळाशी येते अधिकार, कलियुग उद्धार हरीच्या नामे. तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती, ऐशे बहुता ग्रंथी बोलिले. लोक हो, तुमच्या पाया पडून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हाताने टाळी वाजून मुखाने हरिनाम घ्या. वेळोवेळी विठ्ठल विठ्ठल म्हणा, असा नाम सुखाचा सोहळा स्वर्गातही नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ ही नामे म्हणजे वैकुंठाला नेणारा सोपा मार्ग आहे. सर्वांना नाम घेण्याचा अधिकार आहे आणि या कलियुगात नाम साधनेने उद्धार होतो. हरिनामाने चारी मुक्ती साध्य होतात असे अनेक ग्रंथात सांगितले. लटिके आशे लटिके रडे लटिके उडे लटिक्या पे, लटिके माझे लटिके तुझे लटिके ओजे लटिक्याचे. लटिके गाये लटिके द्याये लटिके जाये लटिक्याचे. लटिका भोगी लटिका त्यागी लटिका जोगी जगमाय. तुला लटिका तुका लटिका भावे लटिका बोले लटिक्या सवे. व्यवहारामध्ये लोक खोटे हसतात, खोटे रडतात आणि खोट्याच उड्या मारतात. खोटेच माझे आणि खोटेच तुझे म्हणतात. एकंदरीत सारेच खोटे आहे. खोटेच गातो, खोटे ध्यान करतो, खोट्याकडेच जातो. भोग भोगणारा खोटा, त्यांचा त्याग करणारा खोटा, वनवासी योगी खोटा. सारे जगत खोटे मायारूप आहे. म्हणून जगात केलेले सात्विक राजस तामस कोणताही व्यवहार खोटाच. तुकाराम महाराज म्हणतात, मी तरी खोटे खरा आहे, मी सुद्धा खोटाच. खोट्या लोकांना खोटा उपदेश करतो आहे. झालो म्हणती त्याचे मद वाटे आश्चर्य, ऐका नवे धीर वचन माझे. शिजलिया अन्ना ग्वाही दात, हात जिवेशी चाकता न कळे कैसे. तापलिया तेला बावन चंदन, बुंद एक क्षण शीतळ करी. पारखितो जाणे अंतरीचा भेद, मूढ जना छंद लावण्याचा. तुका म्हणे कशी निवडे आपण, शुद्ध मंदहीन जैसे तैसे. आम्ही धन्य झालो असे खोटे सांगणाऱ्याचे मला आश्चर्य वाटते. आता मला धीर धरवत नाही म्हणून मी सांगतोय ते नीट ऐका. अन्न चांगले शिजले आहे की नाही याची ग्वाही हात आणि दात देतात, पण जिभेने चाखल्यावर ते कळणार नाही काय. बावन नावाचे हे चंदन उगाळून त्याचा जर एक थेंब तापलेला त्याला टाकला तर क्षणात ते तेल थंड होते. पारख्याला त्यातील खरा प्रकाश समजतो, परंतु जे मूर्ख असतात त्यांना बाहेरच्या सौंदर्याचा छंद असतो. तुकाराम महाराज म्हणतात, कस लावला की शुद्ध मंदहीने सर्व प्रकाश जसे असतात तसे समजून येतात. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पाची माया संसाराची. ठेविले अनंते तैसे चिरावे, चित्ती असो द्यावे समाधान. वाहिल्या उद्रेक दुःखाची केवळ, भोगने ते फळ संचिताचे. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. हीच श्रेष्ठ भक्ती परमेश्वराला आवडते. संसाराची माया भगवंताला अर्पण करावी. अनंत आपल्याला ज्या स्थितीत ठेवतो त्या स्थितीत राहावे. मनात समाधान असू द्यावे. मनात उद्रेक राहिला तर वाट्याला दुःखच येते. जे भोग भोगावे लागतात ते पूर्वसंचिताचे फळ असते. तुकाराम महाराज म्हणतात, आपण त्या साऱ्याचा भार भगवंतावर घालू, हा संसार देवाच्या पायावर वाहू. जन्मी येणे गळे पातकाचे मूळ, संचिताचे फळ पुल्या मग वायाविन. दुःख वाहो नये रुसोनिया काय देवावरी. ठाऊकाचे आहे संसार दुःखाचा, चिंती क्षीण याचा वाहू नये. तुका म्हणे त्याचे नाम आठवावे, तेने विसरावे जन्म दुःख.
जन्माला येणे हे पापामुळे घडते, ते संचिताचे फळ आहे. देवावर रुसून उगे दुःख करीत बसू नये, कारण त्याचा काही उपयोग नाही. प्रपंच म्हटला की दुःख हे आहेच, हे प्रत्येकाला ठाऊक असते. म्हणून त्याबद्दल उगीच कष्ट होऊ नये, उगाच कष्टी होऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात, भगवंताचे नाम आठवावे, त्यात जन्म मरणाचे दुःख विसरून जावे. आता माझे नका वानू गुण दोष करीतो उपदेश याचा काही. मानदंडासाठी छळीत शे कोणा आन या चरणा विठोबाची. तुका म्हणे हे तो ठावे पांडुरंगा, काय कळे जगा अंतरीचे. मी उपदेश करतो आहे यासाठी माझे गुण दोष काढून त्याचे वर्णन करू नका. विठोबाच्या चरणाशी शपथ घेऊन सांगतो की मी प्रतिष्ठेसाठी दांभिकपणाने कोणालाही त्रास देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझा हेतू पांडुरंगाला ठाऊक आहे, माझ्या मनातील भाव इतरांना काय कळणार. काय माझे वाईट म्हणून करू समाधान कशासाठी. काय मज लोक नेतील परलोक, आता जाता कोणायकानी वरील. न म्हणे कोणाशी उत्तम वाईट, सुखे माझे कुट खाऊ मागे. सर्व माझा बार असे पांडुरंग, काय माझे जगा सवे काज. तुका म्हणे माझे सर्व साधन, नाम संकीर्तन विठोबाचे. मला वाईट म्हणून माझे काय नुकसान करतील, त्यांना भिवून मी त्यांचे समाधान कशासाठी करू. मी त्यांच्या मनासारखे वागलो तर ते मला परलोकी नेतील, की तेथे जाऊ लागलो तर मला अडवतील. मी कोणालाही चांगले किंवा वाईट म्हणणार नाही. माझ्या मागे लोक खुशाल माझी निंदा करोत. माझा सारा भार पांडुरंगावर आहे, जगाशी मला काय कर्तव्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात, विठोबाचे नाम संकीर्तन करणे हे एकच माझे साधन आहे. वंदिले वंदावे जीवाच्या साठी, किंवा बरे तुटी आरंभीचे. स्वहिताची चाडते ऐका हे बोला, उगेची मोल धीरांगी. शिंपिले ते रोप वरी वरी, बरी वाळलिया पुरे कोंब नये. तुका म्हणे टाकी घाये देवपण, फुटलिया जन कुलापुशी. ज्यांना वंदन करायचे त्यांना जीवात जीव असेपर्यंत वंदन करावे. त्यांचा कधी अनादर करू नये, नाही तर प्रारंभीच त्यांच्याशी संबंध न ठेवता दूर राहिलेले बरे. ज्यांना स्वहित साध्य करायचे आहे त्यांनी माझे शब्द सतत लक्षात ठेवावे. ज्यांच्या अंगी धीर धरण्याची पात्रता आहे तेच त्यांचे मोल आहे. एखाद्या रोपाला एकदा पाणी शिंपडले, त्याला वारंवार पाणी शिंपडले पाहिजे, नाहीतर ते एकदा सुकले की त्याचा कोंब फुटणार नाही. दगडाने टाकीचे घाव सोसले व त्याची मूर्ती तयार झाली की तिला देव पण प्राप्त होते, परंतु तो दगड जर घाव बसताना फुटला तर त्याचा उपयोग लोक प्रतिविधीसाठी करतात. आम्हा विष्णुदासा याची भांडवल, अवगा विठ्ठल धनवित. वाणी नाही घ्यावे आपुलिया हाते, करोनिया चित्ते समाधान. तुका म्हणे द्रव्य मिळविले मागे, हे तो कोणा संगे आले नाही. आम्हा विष्णुदासाजवळ विठ्ठल नामाचे चिंतन हेच द्रव्य आहे, हेच आमचे भांडवल आहे. चित्त स्थिर ठेवून ते आपल्या हाताने कितीही खर्च केले तरी नुकसान होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, पूर्वी अनेकांनी द्रव्य मिळविले, मात्र अखेरीस ते कोणाच्याही बरोबर गेले नाही, परंतु हरिनाम हे धन मात्र अखेरीस आपल्या बरोबर येते. सुखाचे वावरे सुख लाभ झाला, आनंद कोंदाला मागे पुढे. संगती पंगती देवास वेगळे, नित्यानित्य पडे तेची साच. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटे कदा कासयाची. तुका म्हणे ते लाभाची कोटी, बहुवाव पोटी समर्थाचे. सुखाच्या व्यवहारात इतके सुख मिळाले की मागे पुढे सर्वत्र आनंद दाटला. आता आम्हाला देवाचा संग आणि त्याचे सानिध्य लाभले आहे. या लाभाचा आनंद आम्हाला नित्य नव्याने मिळतो. समर्थाच्या घरी सर्व संपत्ती आहे, कशाची कधीही कमतरता नाही. तुकाराम महाराज म्हणतात, खऱ्या भक्ताला देवाच्या घरचे कोटी कोटी लाभ होतात, कारण देवाचे अंतकरण दयाळू आहे. काय दवे खाता घेतील हातीचे, आले ते तयाचे थोर भय. म्हणता गजरे राम एक सरे, जळती पापे थोरे भय धावे. काय खोळंबले हात पाय अंग, नाशिले ते सांग रूप काय. कोण लोकी सांग गातला बाहेरी, म्हणता हरी हरी तुका म्हणे. खाताना जर हरिनाम घेतले तर आपल्या हातातील अन्न देव हिसकावून घेतो काय. मग नाम संकीर्तनाला इतके भिण्याचे कारणच नाही. मोठ्याने रामनामाचा उच्चार केला तर सर्व पापे घाबरून पळून जातात. हरिनामाच्या उच्चारामुळे तुझ्या हातापायाचे इतर अवयाचे व्यवहार बंद पडतात काय. तुझ्या सौंदर्याला बाधा होते काय. तुकाराम महाराज म्हणतात, हरी हरी म्हणतो म्हणून तुला कोणत्या धर्माच्या लोकांनी धर्म बाह्य ठरविले ते तरी सांग.
उत्तम ते यती देवा शरण अनन्य गती नाही दुधा ठाव काय उत्तम मध्यम भाव उमटती ठसे ब्रह्म प्राप्ती अंगी दिशे भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्याशी देहाभिमान विसरून जे देवाला अनन्य भावे शरण गेले त्यांच्या हाती श्रेष्ठ त्यांची जाती श्रेष्ठ होते. परमार्थात उत्तम मध्यम अधम असा दुजाभाव नसतो. देवाला शरण गेलेल्याच्या हृदयात देवाच्या स्वरूपाची चिन्हे उमटतात आणि त्यांच्या ठिकाणी ब्रह्मप्राप्तीचा अनुभव दिसतो. तुकाराम महाराज म्हणतात, हरीला शरण गेलेले भाविक श्रद्धाळू लोकांना माझा नमस्कार असो. भय हरिजनी काही न धरावे म्हणे नारायणा ऐसा सका त्या काय जगाचा हा लेखा चित्तवित्त हेवा समर्पुनी रावा देवा तुका म्हणे मन असो द्यावे समाधान. हरिभजनाने आपल्या मनात कोणते भय धरू नये. हरिभक्तांनी आपल्या मनात कोणतेही भय धरू नये. नारायणासारखा सखा आपल्या जगाची पर्वा कशाला करायची. नारायणासारखा सखा असताना जगाची पर्वा कशाला करायची. म्हणून भाविक जन हो आपले चित्त वित्त इच्छा देवाला अर्पण करून मग सदा सर्व काळ समाधानी असू द्या. आयुष्य मोजावया बैसाला मापारी तुकारे व्यवहारी संसाराच्या नेईल ओढून ठाऊके नसतान राये दूषित हरिविन कठीण ते दुःख यम जाचतील कोण सोडविल तये ठाई राहतील दुरी सज्जन सोयरी आठवी श्री हरी लवलाई तुका म्हणे किती कशी शील लढाई होईल भंडाई पुढे थोर. आयुष्याचे दिवस मोजण्यासाठी काळ रुपये मापारी बसलाय तरी तू संसाराच्या व्यापारात का गुंतलायस. तो तुला केव्हा ओढून नेईल ते तुला कळणार नाही. म्हणून तू हरिभजनापासून दूर राहू नकोस. घडलेल्या पापामुळे यम तुला भयंकर शासन करेल. त्या असहाय्य दुःखातून त्यावेळी तुला देवाशिवाय कोण सोडवील. तुझे सगळे सोयरे इष्टमित्र सारे तेव्हा दूर होतील. म्हणून लगेच तू श्रीहरीचे चिंतन करण्यास सुरुवात कर. तुकोबराय म्हणतात, हरिभजनात कुचराय आणि संताबद्दल अनादर तू किती दिवस करणार आहेस. त्यामुळे तुझे धिंदवडे निघणारच आहे. होऊ नको काही या मनाधीन नाही के वचन याचे काही हाटी याची गोष्टी मोडून टाकावी सोयी ही धरावी ठोबाची आपुले आधीन करोनिया देवा ठेवा नाही तरी जीवा गात कहे तुका म्हणे झाले जे मनाधीन तयाशी बंधन यम करी. तू या मनाच्या अधीन होऊ नकोस. मन जे सांगेल ते ऐकूही नकोस. मनाचे हट्ट मोडून टाको. त्याला विठोबाच्या भजनाच्या नादी लाव. त्या मनाला ताब्यात ठेव नाही तर जीवाला ते घातक ठरेल. तुकाराम महाराज म्हणतात, जे लोक मनाच्या अधीन असतात त्यांना यम बंधन करतो. नामाची या काय वावगे चावट वायक वटवट हरिविन फुकटचे सांगे लोकाची या गोष्टी राम जग जे ठेवाचे नाही मिळवणी चाट करी सुरापान विषयाच्या गुणे मातलाशे बैसोनी टावाळी करी दुदयाशी नाही गोविंदाची आठवण बळे यम दात खाय तयावरी दव भरे दोरी आयुष्याची तुका म्हणे तुला सोडविना कोणी नाही आठवण नाही नारायण आठविला. हरिनामाशिवाय इतर चावट गोष्टीचा तू जी वटवट करतोस तो अर्थही नाही. परमेश्वर श्रीरामाचे नाव तुझ्या वाणीत येत नाही आणि फुकट इतर गोष्टी सांगत बसतोस. उन्हात चावट लोकांना गोळा करून त्यांच्याबरोबर दारू पितोस. विषय विलासात उत्तम उन्मत्त होतोस. इतराची टवाळी करत बसतोस पण गोविंदाचे स्मरण करीत नाही. अशा आदमावर यम दात खातो. त्याची आयुष्याची दोरी कधी तुटेल व मी त्याला कधी यमपुरी नेईल याची तो वाट पाहत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, तू जर नारायणाचे स्मरण केले नाहीस तर तुला यमाच्या हातून कोण सोडविल. संत गाती हरी कीर्तनी त्यांचे येईल पायवणी हेची तप तीर्थ माझे अनेक मी नेने तुझे काय कुरवंडी करीन संत महंत ओवाळीन संत महंत माझी पूजा अन भाव नाही तुझा तुका म्हणे नेने काही अवघे आहे संतापायी. कीर्तनात हरिगुण गाणाऱ्या संताचे मी चरण तीर्थ घेईन. हेच माझे तप आणि हेच माझे तीर्थक्षेत्र आहे. मी अन्य काही जाणत नाही. संत महंतावर मी माझा देह ओवाळून टाकेन. संत महंत यांचीच मी पूजा करतो. दुसरे काही जाणत नाही. माझे सर्वस्व संताच्या चरणी आहे. त्या वाचून इतर काही मी जाणत नाही. झाले भांडवला अवघा पेकला विठ्ठला आता वाणी कशासाठी धीर धरावाचा पोटी आपुल्या संकोचे मनवून ते साचे टाचे घेतो खऱ्या मापे तुका देखोनिया सोपे.
सर्वत्र विठ्ठल नामाचे पीक पिकल्यामुळे भरपूर भांडवल झाले आहे. आता येथे कशाचीच उणीव राहिली नाही. फक्त फल प्राप्तीसाठी धीर धरला पाहिजे. आपण संकुचित वृत्ती ठेवली म्हणून कमी पडतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठल नाम सोपे आहे म्हणून मी खऱ्या प्रेमाच्या मापाने ते भरभरून घेत आहे. शुद्ध ऐसे ब्रह्मज्ञान करा मन सादर. रवी जसा सकळा शोषी गुण दोषी न लिपे. कोणासवे नाही चोरी सकळावरी समत्व. सत्य तरी ऐसे आहे तुका पाहे उपदेशी. शुद्ध असे ब्रह्मज्ञान मी तुम्हाला देत आहे ते लक्षपूर्वक ऐका. सूर्य सगळे रस शोषून घेतो पण त्यातील गुणदोषामुळे तो लिपला जात नाही. तो कोणालाही न फसविता सर्वांना समान प्रकाश देतो. तुकाराम महाराज म्हणतात, या सत्य ब्रह्मज्ञानाचा मी तुम्हाला उपदेश करीत आहे. रामकृष्ण हरी माऊली. आज 2113 थांबतो.